प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण या चॅनलला लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अनेक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचं अद्भुत महान वचन अनेक लोकांच्या जीवनामध्ये कार्य करेल. आणि ज्या उद्देशाने हा चॅनल जे सुरू केलेला आहे तो परमेश्वराच्याद्वारे असलेला उद्देश येशूच्या नावामध्ये पूर्ण होऊ शकेल. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर तुम्ही साक्ष देखील त्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, तो जर नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये तुम्हाला 4 नंबर सांगत आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999. आणि चौथा नंबर आहे 9922882179. या नंबरवर नक्कीच तुम्ही कॉल करू शकता. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. एका बहिणीचा पास्टरांना फोन आला आणि त्यांची आत्या जी 90 वर्षाची आहे ती घरातून निघून गेली होती आणि त्यांनी खूप प्रयत्न केला, ती कुठंच सापडत नव्हती. आणि त्यांनी पास्टरांना सांगितलं की पास्टर, आमच्या आत्यासाठी प्रार्थना करावं आणि त्या सुखरूप असाव्यात. यासाठी पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची आत्या जी 90 वर्षाची आहेत त्या सुखरूप मिळाल्या आणि त्या घरी देखील उत्तमरित्या व्यवस्थित आल्या. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या पतीच्या पायाचं ऑपरेशन आहे, डॉक्टरांनी सांगितलेलं ऑपरेशन करावं लागेल, तर पास्टर तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. आणि पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली. आणि ज्यावेळेस ते दवाखान्यामध्ये ऑपरेशन करण्यासाठी गेले आणि गेल्यानंतर त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की आता ऑपरेशनची गरज नाही आणि तुम्ही जाऊ शकता. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला आपण देऊया. त्याचप्रमाणे आपल्या चर्चमधील भाऊ श्रीकांत, याला परमेश्वर, श्रीकांत म्हणजे शिरीषा आपल्याकडे चर्चमध्ये येते, तिची मम्मी येते, त्यांचा तो भाऊ आहे. आणि त्याला 3-4 वर्ष झाले गव्हर्नमेंट जॉबचा तो प्रयत्नात होता. त्याच्या वडिलांच्या जागेवर त्याचं नाव त्या ठिकाणामध्ये लागत नव्हतं, पण तो विश्वासाने या ठिकाणामध्ये आल्या. त्याची बहीण, त्याची आई देखील या ठिकाणामध्ये येते. पास्टरांकडनं त्यांनी प्रार्थना करून घेतली वेळोवेळी आणि परमेश्वराने अद्भुत कार्य त्या कुटुंबामध्ये केलं. आणि मागच्या आठवड्यामध्ये भाऊ श्रीकांतला परमेश्वराच्या दयेकृपेने गव्हर्नमेंट जॉब मिळाला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे आज आपल्यामध्ये ब्रदर बाणेकर मोहोळ या ठिकाणातून आलेले आहेत. ते पुढे येतील आणि साक्षी सांग. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊयात. आज हे कुटुंब, बाणेरकर कुटुंब मोहोळ या ठिकाणातून आलेले आहेत. आणि बऱ्याच वर्षापासून त्यांच्या जीवनामध्ये देखील एक समस्या होती की त्यांच्या वडिलांच्या जागी त्यांच्या मुलाला त्या ठिकाणामध्ये जॉब मिळावा. अनेक वर्षापासून ते या ठिकाणामध्ये चर्चला येत आहेत आणि त्यांनी पास्टरांकडनं त्यासाठी वेळोवेळी प्रार्थना करून घेतली. पण वेळ लागला, पण त्यांनी विश्वास त्यांचा सोडला नाही, विश्वास त्यांचा डगमगला नाही. आणि परमेश्वराने तो विश्वास पाहिला. आणि मागच्या आठवड्यामध्ये ह्या कुटुंबामध्ये, बाणेरकर कुटुंबामध्ये परमेश्वराने अद्भुत कार्य केलं आणि वडिलांच्या जागी जे गव्हर्नमेंट जॉब होती ते त्यांच्या मुलाला तो गव्हर्नमेंट जॉब मिळाला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सोन्यापेक्षा आणि रुपयापेक्षा अद्भुत असणाऱ्या अशा वचनाची ही वेळ आहे. पुस्तक 35वा अध्याय त्याची 1 पासून 5 पर्यंतची वचनं. उत्पत्तीचं पुस्तक 35वा अध्याय 1 ते 5 पर्यंतचं वचन आपण वाचणार आहोत. मग देवाचं दर्शन मला कसं होणार किंवा देव मला कसं दर्शन देणार. बेथेल येथे देव याकोबाला आशीर्वाद देतो. बेथेल येथे देव याकोबाला आशीर्वाद देतो. मग देवाने याकोबाला सांगितले, मग देवानं याकोबाला सांगितलं की उठ वर जाऊन बेथेल येथे राहा. वर जाऊन बेथेल येथे राहा. आणि तू आपला भाऊ एसाव याच्या पुढून पळून चालला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले होतं त्याच्यासाठी तेथे वेदी बांध. मग याकोब आपल्या घरच्या मंडळीस व आपल्या बरोबरच्या सगळ्या माणसास म्हणाला, तुमच्या पाशी जे परके देव आहेत
ते सर्व फेकून द्या, सर्व फेकून द्या व स्वतःला शुद्ध करून, स्वतःला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला. आपली वस्त्रे बदला. आपण उठून वर बेतेला जाऊ. वर बेथेला जाऊ. तेथे मी देवासाठी वेदी बांधील. त्याने माझ्या संकट समयी माझे ऐकले आणि ज्या वाटेनं मी प्रवास करीत होतो ती तो माझ्याबरोबर होता. तेव्हा त्यांनी आपल्यापाशी असलेले सर्व परके देव आणि आपल्या कानात असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली. आणि याकोबानं शखेमाजवळ असलेल्या एला वृक्षाखाली ती पुरून टाकली. मग त्यांनी कूच केले. आणि आसपासच्या नगरातल्या लोकांच्या मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली की ते याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाही. 5 वचनामध्ये असं म्हटलं, देवानं लोकांच्या मनात अशी दहशत उत्पन्न केली की ते या लोकांच्या पाठीस कधी लागले नाही. आता ते वचन जे आहे, जे शत्रूचा बिमोड करणारं वचन, की शत्रूच्या मनामध्ये एक प्रकारची दहशत उत्पन्न होणार, परंतु त्याच्या अगोदर जो मुख्य भाग आहे की असं म्हटलं की आम्हाला सगळ्याला देवानं दर्शन द्यावं ही आमची अपेक्षा आहे. ऐका, आम्ही देवाच्या घरामध्ये येतो, परमेश्वराच्या मंदिरामध्ये येतो. परमेश्वराच्या मंदिरामध्ये येण्यामागं आमची धारणा काय? आम्हाला देवानं दर्शन दिलं पाहिजे. दर्शनच नाही, समजा मी देवाच्या मंदिरात आलो, मी उपासनेमध्ये सहभागी झालो, पण देवाने मला दर्शन दिलं नाही, फायदा काय होणार हो त्याचा? दर्शन तर व्हायला पाहिजे ना. दर्शन ज्या दिवशी होतं ना, त्या दिवशी तुमचं व्यक्तिमत्व बदललं जातं. दर्शन फार महत्वाचं आहे. ज्यास तुम्हाला देवाचं दर्शन घडतं ना, तुम्हाला लोकांविषयीची दहशत असते ती निघून जाते. आम्ही जीवन जगत असताना आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतीचा सामना करणं आजारपणाचा आहे, प्रश्न आहे. तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये एक स्ट्रगल आहे, एक लढणं आहे. आणि या गोष्टी लढत असताना तुम्ही ज्या पद्धतीनं त्याला सामोरं जाता, तुम्हाला आशा नसतेच की यातून मी बाहेर पडेल. दहशत आहे. बरं, आता या दहशतीमधनं बाहेर कसं पडणार आहे? आज जर माणसामध्ये एक प्रकारचं निराशा असण्याचं कारण काय, की त्याला देवाचं दर्शन नाही. जेव्हा व्यक्तीला देवाचं दर्शन घडतं ना, त्या व्यक्तीला या जगामध्ये देवापेक्षा मोठं कोणच वाटत नाही वाटत. दर्शन फार महत्वाचं आहे. आणि दर्शन जर देवानं दिलं ना, तर एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. का? तर जगामधली सगळ्यात भारी व्यक्ती मला भेटलेली आहे, त्यानं मला पाहिलं, त्याची संगती, त्याची उपस्थिती, त्याचं चांगुलपण, त्याची महानता दर्शनाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवतो. आता प्रॉब्लेम काय माहिती का? आम्हाला सगळ्यांना देवानं दर्शन द्यावं अशी अपेक्षा आहे, परंतु तरी सुद्धा आम्ही विचार करत नाही की दर्शनातलं अडखण कोणतं आहे. देवाला पण वाटतं दर्शन द्यावं ना, स्वप्नांच्या द्वारे, दृष्टांताच्या द्वारे, प्रत्यक्ष कधी व्यक्तीच्या द्वारे. तो म्हटलं, मी भुकेला होतो त्यास तुम्हाला अन्न दिलं, म्हणजे देव दर्शन देतो. एखादा भुकेला व्यक्ती तुमच्याकडे पाठवतो, त्यास देवाचं दर्शन असतं त्या व्यक्तीमधनं. तुम्हाला कशा पद्धतीने देव तुम्हाला दर्शन देईल सांगता येत नाही. आता प्रत्यक्ष देव तुम्हाला नाही दर्शन देणार, तो स्वतः येऊन तुमच्या समोर नाही हजर राहणार की आता मी तुझ्या समोर उभं राहिलेलो आहे. जेव्हा स्वतः देव एदेन बागेमध्ये आदामासमोर उभं राहिला, परंतु तरी सुद्धा आदामानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना. आता देव दर्शन तर देणार आहे, कोणाच्या माध्यमातून दर्शन देणार आहे, कशा पद्धतीने दर्शन देणार आहे, परंतु हे दर्शन देत असताना नेमकं काय प्रोसेस आहे, कशा पद्धतीने देव आमच्या समोर येतो. लक्षात घ्या, मी जास्त त्या मीटिंग मध्ये आणि प्रीच करत होतो मुंबईमधल्या, त्या बऱ्याच लोकांनी मग त्याच्यानंतर मीटिंग संपल्यावरती मला मेसेज करायला सुरुवात केली. म्हणजे जेव्हा तुम्ही स्टेजवरती आला, 3:30 वाजल्यापासून लोक 10 वाजेपर्यंत तिथं होते, परंतु तिसऱ्या सेशनला मी गेलो आणि ते एवढे चार्जअप झाले होते. आणि मग लोक म्हटले, तुम्ही तिथं स्टेजवरती आल्याबरोबर आम्हाला जाणवलं की परमेश्वराच्या उपस्थितीने सगळं हॉल भरून गेलेलं आहे. हे दर्शन आहे. आणि मग लोकांमध्ये एक प्रकारची अग्नी पेटली, लोकांमध्ये एक प्रकारची ज्योत पेटली. बरं, हे दर्शन हे देणार कसं प्रभू आम्हाला? कान देऊ नाही का? देवाच्या मंदिरामध्ये येणं एवढी भावना ठेवू नका, तुझं दर्शन मिळावं ही भावना असली पाहिजे. तुझं दर्शन
आणि ज्या दिवशी तुम्हाला खरं देवाचं दर्शन होईल ना, त्या दिवशी तुमचं विचारसरणी आणि जगामध्ये चालण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. कसं चालावं काहीच डोक्यामध्ये येत नाही. तुम्ही दैहिक जीवन कधीच जगत नाही, एकदम स्पिरिच्युअल व्यक्ती बनता. देवाच्या दर्शनाची ती ताकद आहे. याकोबामध्ये आणि एसावामध्ये संघर्ष आणि झगडा असण्याचं कारण काय माहिती का? याकोबाकडं दर्शन नाही तोपर्यंत सगळं जगाचं आकर्षण आहे. संपत्ती असावी, जगामध्ये असणारे सगळे चांगले अनुभव त्याच्याकडे असावे, ही याकोबामध्ये असणारी दैहिकता. परंतु जेव्हा देवाचं दर्शन त्याला घडलं, ऐका, दर्शन भेटल्यावर तो काय म्हणतो माहिती का? एसावाला तो सांगतो, हे कळप मी तुझ्यासाठी आणले. त्याला कळलं या कळपासाठी जगलो, आता कळप माझ्यासाठी महत्वाचं नाही, मला दर्शन मिळालं त्या देवाचं, आणि दर्शन मिळाल्या कारणानं ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची नाही, जो सापडला तो खूप महत्वाचा आहे. ही दर्शनाची ताकद आहे. देवाचं दर्शन तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे प्रियानो. मग हे दर्शन घडणार कसं? पहिलं वचन वाचूया, उत्पत्तीचं पुस्तक, पहिला 35वा अध्याय, पहिलं वचन, उत्पत्ती 35:1. मग देवानं याकोबाला सांगितले की उठ वर जाऊन बेथेल येथे राहा आणि तो आपला भाऊ एसाव याच्या पुढून पळून चालला असताना. बस पहिलाच मुद्दा. दर्शनासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तो म्हणतो वर बेथेलात जा. ऐका, बेथेल म्हणजे परमेश्वराचं घर, जिथं देव राहतो ते ठिकाण, देवाचं मंदिर. बेथेल म्हणजे देवाचं मंदिर, देवाचं घर आहे. परंतु देवाचं घर जे आहे ना, बेथेलात वर जा म्हटलेलं, खाली नाही. कुठं पण जाऊन तुम्हाला देवाचं दर्शन घडणार नाही. बेथेल म्हणजे देवाचं घर, पण देवाच्या घरातली वरची जागा. वरची जागा कोणती? वरची जागा खाली राहतो ना आम्ही, त्या खाली राहिल्यावर सगळा जगिकपणा आमच्यामध्ये असतो. येशूचे शिष्य येशू बरोबर प्रार्थनेसाठी गेले, 3 शिष्य डोंगरावरती गेले आणि 9 शिष्य खाली राहिले. आता खाली राहिलेल्या येशूच्या शिष्यांनी एक भूत काढणाऱ्या भूत लागलेल्या व्यक्तीकडे गेले आणि त्यांच्याकडनं भूत निघालं नाही, आणि 3 शिष्य डोंगरावरती येशूच्या बरोबर गेले आणि तिथं गेल्यावर त्यांनी येशूचं रूपांतर झालेलं पाहिलं. हा वरचा अनुभव आहे. वरच्या अनुभवामध्ये रूपांतर आहे. देवाच्या मंदिरामध्ये, बेथेल म्हणजे देवाचं मंदिर. आता तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला देव दर्शन देण्यासाठी देवाच्या मंदिरातच तुम्हाला यावं लागणार आहे. देवाच्या मंदिराशिवाय तुम्हाला दर्शन कसं मिळणार आहे? का? कारण बायबल सांगतं 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमतील तर मी. आता बघा, मग दर रविवारी तुम्ही चर्चला येताच ना, मग दर रविवारी दर्शन होतं का? होतच नाही दर्शन ना. बरं, मला प्रश्न पडतो, जर देवाचं दर्शन घडलं असतं तर स्वभावात किती बदल झाला असता? आमच्या स्वभावामध्ये बदल होत नाही. मी तेच लोक आहोत. आमच्यामध्ये दैहिकता तशीच आहे. राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मत्सर आहे, सगळ्या गोष्टी आमच्यात. याचा अर्थ आम्हाला दर्शन घडलंच नाही. दर्शन घडल्यावरती सगळं बदललं जातं ना. का दर्शन घडत नाही? तुम्ही येता पण वर जात नाही ना. जसे 9 शिष्य खाली राहिले तसे आम्ही खाली राहतो. वरच्या अनुभवात, वरचा अनुभव कसला की सर्वोच्च प्रकारची आराधना, सर्वोच्च प्रकारची आराधना. त्याचा संबंध व्यक्तीशी नसतो, त्याचा संबंध देवाशी असतो प्रिया. तिथं आम्ही देवाशी एकनिष्ठ होतो. पवित्र आत्मा येतो आणि पवित्र आत्म्याची भाषा आम्ही बोलवतो. आमचे शब्द, आमचं वाजवणं, आमचं गाणं, आमची आणि देवाची उपस्थिती, देवाशी आमचं नातं जुडलं जातं. माझं मन देवाच्या मनाशी बोललं जातं. देवाचा आत्मा आणि माझा आत्मा एक बनतो. आता बघा, येशू 12 शिष्यांना घेऊन गेला, 9 खाली थांबले, 3 वर घेऊन गेला, 3 बाजूला ठेवलं, आणि इकडं आता येशू या 3 ठेवून अजून पुढे जातो, देवाची प्रार्थना करायला लागतो, पित्याशी बोलायला सुरुवात करतो. म्हणून लक्षात ठेवा, इकडे जर तुम्ही बघितलं तर 9 आहेत, ते 9 बाजूला, त्यानंतर 3 जण आले, ते 3 पण येशूच्या बरोबर प्रार्थना करत नाही, आणि म्हणून त्यांना देवाने दर्शन दिलंच नाही ना. प्रॉब्लेम तोच आहे. आम्ही येशूच्या जवळ आहोत पण तरी येशूपासून लांब आहोत. कुठं प्रार्थनेशी आम्ही समरूप आहोत? कुठं आम्ही ख्रिस्ताशी एकनिष्ठ झालेलो आहे? कुठं आम्ही देवाच्या स्वभावाशी एकनिष्ठ झालेलो आहे? कुठं देवाचे स्वभाव आणि माझे स्वभाव एक झाले? आम्हाला देवाच्या स्वभावाशी कंपॅरिझन केलं पाहिजे ना. आम्ही देवाच्या सारखं बनलं पाहिजे. येशू ख्रिस्त म्हणतो मी आणि पिता, तो वरचा अनुभव आहे. पिता आणि मी एक आहे. जसं देव दिसतो तसं मी दिसत आहे. जर येशूला पारखलं ना तर येशूच्या अंतःकरणामध्ये पित्याचं प्रेम आहे, तो वरचा अनुभव आहे. ऐक, आमच्या अंतःकरणात पित्याचं प्रेम, ज्या प्रेमामध्ये आम्ही पाहतो जगासाठी रथ बदली, हे बापा यांना क्षमा कर, हे काय करतात ते त्यांना, वरचा अनुभव येतो.
शिष्यांमध्ये बघितलं तो वरचा अनुभव नाहीच आहे, कधीच नव्हता त्यांच्यामध्ये वरचा अनुभव. साधं येशू डोंगरावर रात्रभर प्रार्थना करते शेवटच्या रात्री, तर 3 शिष्य डुलक्या मारते. कुठे आहे ते वरच्या अनुभवात? नाहीच आहे हो, अजून पण वरच्या अनुभवामध्ये. म्हणून तर येशू ख्रिस्ताला पुनरुत्थानानंतर पुन्हा 40 दिवस थांबावं लागलं. तो म्हणतो या लोकांना मला वरच्या अनुभवात न्यायचंय. माडीवरती 120 लोक त्या वरच्या अनुभवात नेले, आणि त्यावरच्या अनुभवामध्ये गेल्यावर सुद्धा फक्त एकच पेत्र उभा राहिला की त्या पेत्रानं जाऊन सगळ्या लोकांना शुभवर्तमान सांगितलं आणि 3000 लोकांचं तारण झालं. हा वरचा अनुभव आहे. बेथेलात सुद्धा तुम्हाला वर जावं लागणार आहे. देवाच्या घरामध्ये आल्यानंतर पराकोटीची आराधना तुम्हाला करता आली पाहिजे, पराकोटीची. आणि तिथं आराधना करताना तुमचं लक्ष लोकांकडे कधीच नसतं ना. कधी कधी आम्ही आराधना करताना आम्ही लोकांकडे जास्त पाहतो. लोक तो कशी आराधना करतो, ती खरी आराधना खोटी आराधना. खरी आराधना खोटी आराधना कशी असू शकते? बायबल सांगतं माझे उपासक माझी उपासना. मग आत्म्याची उपासना तुम्ही आत्म्यामध्ये तल्लीन व्हायला पाहिजे ना. तुमचं लक्ष तर कोण कशी आराधना करतं याच्याकडे जातं. तिथं कुठले तुम्ही वरच्या अनुभवामध्ये गेलेला आहात? कोण म्हटलं तुम्हाला वरचा अनुभव येणार आहे? कोण तुम्हाला म्हटलं तुम्हाला देव दर्शन देणार आहे? अहो, दर्शन देताना बाहेरच्या जगाचा विसर पडला पाहिजे हो. म्हणून येशू एकदा डिस्टर्ब झाला तर त्यांनी येऊन पाहिलं हे 3 शिष्य झोपलेले आहेत. ऐका बरं का, एवढ्या मोठ्या सेवेच्या 3.5 वर्षाच्या इतिहासामध्ये येशू ख्रिस्तानं 3दा फक्त शिष्यांकडे बघितलं. याच्या अगोदर त्यांनी फक्त देवाकडे पाहिलं, परंतु तो खालच्या अनुभवामध्ये आला. वरून खाली आल्याबरोबर त्याचं लक्ष शिष्यांकडे गेलं आणि ते शिष्य कोणत्या अवस्थेमध्ये हे त्यांनी पाहिलेलं आहे. वरच्या अनुभवातनं तुम्ही खालच्या अनुभवात आला ना, तुम्ही लोकांकडे पाहता की ते लोक कशा पद्धतीने आराधना करत आहे. लक्षात ठेवा, कोण उपासना आराधना करत असताना त्याची आराधना देवाशी समरूप आहे, मग तुमची आराधना व्यक्तिसापेक्ष का बनती? माझी आराधना व्यक्तिसापेक्ष बनती. मी वरच्या अनुभवात, आता देवाचं दर्शन मला पाहिजे ना, देवाचं दर्शन पाहिजे. माझे डोळे बंद, माझे कान बंद आणि माझा आत्मा उघडलेला आहे. हो, माझा आत्मा उघडला. मी देवाच्या आत्म्यानं प्रेरित झालो, मी पवित्र आत्म्यानं भरलो. आणि पवित्र आत्म्यानं भरल्याबरोबर इथं काय होतं माहिती का, देव माझ्या आत्म्याला वरच्या गोष्टी दाखवायला सुरुवात करतो. वरच्या गोष्टी. आणि त्या वरच्या गोष्टी दाखवत असताना जे रहस्य, जे गुपित, जे सिक्रेट पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेली, जे लोकांच्या जीवनासंबंधीचं रहस्य, ते रहस्य वरच्या अनुभवामध्ये जातो आणि ते खरं दर्शन आहे. तिथं देवानं तुम्हाला दर्शन दिलं. कधी कधी भविष्यवाण्या होतात वरच्या अनुभवामध्ये, कधी कधी प्रगटीकरण होतात वरच्या अनुभवामध्ये, कधी कधी अभिवचन दिलं जातं वरच्या अनुभवामध्ये, प्रॉफिसीज केल्या जातात वर गेल्यावरती. भविष्यवाण्या होतात, प्रगटीकरण होतात, रहस्य उलगडली जातात, लोकांच्या जीवनातली कमतरता दाखवली जाते आणि जे काही प्रभूने आमच्यासाठी राखून ठेवलं ते रिव्हील केलं जातं. तो वरचा अनुभव आहे. आता येशू ख्रिस्त डोंगरावरती वरच्या अनुभवामध्ये गेला. लक्षात ठेवा, दर्शन देण्याचं ठिकाण पहिलं देवाचं मंदिर. स्तोत्रसंहिता 27:4 वाचा बरं. स्तोत्रसंहिता 27 अध्याय 4 वचन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले. त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहील व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. इकडं दावीद दर्शनासंबंधीची कल्पना अगदी स्पष्ट सांगतो. वाचा बरं परत. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितलं. त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. काय हो दर्शनासाठी आवश्यक? झटणे. कशासाठी झटायचंय? वरदान प्राप्तीसाठी. म्हणजेच दर्शनासाठी. दर्शन असंच मिळत नाही, त्याला काय करावं लागतं? झटावं. आणि झटत असताना लक्षात घ्या, तुम्हाला तुमचा विसर पडणं गरजेचं आहे. माझा विसर मला पडलं पाहिजे का? तुम्ही जर मला विचारलं ना, बरेच लोक मला मीटिंग संपल्यावर बरेच लोक येऊन मला भेटून म्हटले, पाळक साहेब तुम्ही तुमची काळजी घ्या, महाराष्ट्राला तुमची गरज आहे, मंडळांना तुमची गरज आहे, तुम्ही काळजी घ्या.
आम्ही सारखं बघतो की तुम्ही कुठं ना कुठं तरी सभेला गेलेला आहात. आम्ही तुमच्यासाठी, तुमच्या देवानी तुम्हाला एनर्जी द्यावी म्हणून प्रार्थना करत आहोत. पण करू काय? झपाटलोय हो सेवेसाठी. जे सत्य मला कळालं आणि मला कळतंय, हे सत्य जर लोकांपर्यंत गेलं नाही तर लोकांची बंधनं तुटणार नाही, लोक प्रभूकडे वळणार नाही. एक सभा, त्यानंतर लोकांचं परिवर्तन होतं, लोकांचं जीवन बदललं जातं, लोकांना ख्रिस्त समजतो. मला त्या लोकांच्या कमेंट्स आवडतात. परवा कोणीतरी कमेंट पाठवली, त्यांनी सांगितलं की बायबल समजत नव्हतं, वचन समजत नव्हतं, देव समजत नव्हता हो, पण तुमच्यामुळं देव समजला, तुमच्यामुळं देवाचं वचन समजलं. अहो, एकदा तुम्ही झपाटून गेला ना, झटायला सुरुवात केली ना, आपोआप देव तुमच्यातनं दर्शन लोकांना देत असतो. प्रौढी म्हणून सांगत नाही. बऱ्याच लोक असं सांगतात की आम्हाला देव दिसला नाही, पण तुमच्यातनं दिसला. माझ्यातनं देव दिसणं ही गोष्ट चांगलीच आहे ना. माझ्यामधनं जर लोकांना देव दिसत तर याच्यापेक्षा चांगली घटना कोणती? आज आम्ही हा विचार केला पाहिजे, माझ्यातनं खरंच लोकांना देव दिसत आहे का? तसं देवाचं स्वरूप तसं माझं स्वरूप बनलं का? मग दर्शन कुठं आहे? का आता तुम्ही झपाटले नाही, तुम्ही वेगळ्याच उद्देशानं झपाटून गेला असाल. तुम्हाला दर्शनाचं महत्व नसेल की मी परमेश्वराच्या घरामध्ये आलो. दावीद प्रार्थना करतो. काय प्रार्थना आहे? परमेश्वराच्या मी एक वरदान मागितले, एक वरदान मागितलं, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. तुम्ही देवाच्या घरात आल्यावर धारणा काय असली पाहिजे? मला काही मिळालं नाही तरी चालेल, पण माझा प्रभू मला भेटला पाहिजे. प्रभू भेटू द्या. आणि प्रभू एकदा भेटला ना, मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही एवढे आनंदी बनता की ते वस्तू सापेक्ष तुमचा आनंद नसतो. देव भेटल्याचा आनंद जगात सगळ्यात भारी आनंद आहे. सगळ्यात भारी आनंद देव आहे. आणि एकदा देव तुमच्या पक्षाचा असला ना, बायबल सांगतं, यास्त पृथ्वी उलती पालती झाली, सागराच्या उचंबळ्याने पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. देव आहे तुमच्या बरोबर. देवाची उपस्थिती, देवाची संगती, देवाचा सहवास महत्वाचा आहे. झपाटलं पाहिजे. आणि अजून एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, ज्याला देव भेटतो, देवाचं दर्शन होतं ना, तो व्यक्ती दर्शन सांगण्यासाठी उत्सुक असतो. नाही समजणार तुम्हाला, थोडस खोलून सांगतो. योसेफाला देवानं एक स्वप्न दिलं. 11 पेंड्या त्याच्या पेंडीला नमन करतील. त्याची पेंडी उभी राहिली, 11 पेंडीने त्याच्या पेंडी पुढे नमन केलं. आता हे देवाचं दर्शन आहे बरं का त्याला. आता तुम्ही विचार करा, त्याला लक्षात आलं 11 पेंडी म्हणजे 11 भावंड आहेत. मग आता विचार करा, तो कसं जाऊन सांगणार आहे भावंड, अरे देवाने मला दाखवलं, माझी पेंडी उभी राहिली, 11 पेंड्या, त्याची भावंड त्याला सोडतील का? पण त्याला माहिती दर्शन आहे ना, तर ते दर्शन मला शेअर सुद्धा केलं पाहिजे. हे दर्शनाची ताकद आहे. जेव्हा प्रभू तुम्हाला भेटतो ना, तुम्ही दुसऱ्या कोणत्याच गोष्टी बोलत नाही हो, तुम्ही दर्शनाच्या गोष्टी बोलता. माझ्याकडे दर्शन आहे, माझ्याकडे विजन आहे. तुम्ही मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टी मध्ये अडकू शकत नाही, मला बोलू शकत नाही. माझ्याकडे आल्यावर देवाविषयीच मी बोलत असतो. मला माहिती माझं जीवन म्हणजे देवाची सेवा आहे. सेवेशिवाय दुसरं मी काय बोलणार आहे? सेवा मला पुढे घेऊन जायची, लोक जिंकायचे, आत्म्यांचं तारण करायचंय. आत्म्यांचं तारण हे माझं खाद्य. जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की देवाची इच्छा पूर्ण करणं हेच माझं अन्न आहे. ते विजन आहे त्याचं. देवाच्या मंदिरामध्ये तुमचं विजन काय? की परमेश्वराला मला मिळवायचंय. परमेश्वर मिळाला का? देवाची उपस्थिती जाणवली का? आणि देवाची उपस्थिती जाणवलेल्या, देवाची उपस्थिती अनुभवलेल्या लोकांमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती का? त्यांच्या हृदयात ते दिसतं. पुढे वाचा. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. दर्शनासाठी एक दिवसाची वस्ती चालत नाही. देव कुणाला दर्शन देतो माहिती का? आयुष्यभर देवाच्या घरात राहावं लागणार आहे, नागपुड्यातला श्वास जाईपर्यंत. देवाचं घर, देवाचं मंदिर आहे. आणि लक्षात ठेवा, देव कोणाला दर्शन देईल सांगता येत नाही. ऐका बरं का, कोणाला दर्शन देईल सांगता येत नाही. आणि काय होतं माहिती का प्रॉब्लेम? आम्ही दर्शन विसरतो, त्याच देव गाढवाला दर्शन देतो. बलामानं दर्शन नाकारलं, मग दर्शन कुणाला झालं? कुणाला दर्शन दिलं देवानं? हे डोक्यात ठेवा. देव काय जबरदस्तीने म्हणत नाही, मी येतो माझं दर्शन तुम्ही घ्या. जो उपलब्ध होतो देव त्याला दर्शन देतो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो,
तुम्ही जो उपलब्ध होईल त्या व्यक्तीला तुम्ही त्याच्या योग्यतेप्रमाणे दर्शन नाही ठरवू शकत. म्हणून तर अशुद्ध गाढवाला देवानं दर्शन दिलं का, तर बलामाला कळलं पाहिजे तू वचनाप्रमाणे मी सांगतो त्याप्रमाणे न चालल्या कारणानं हे गाढव मला पाहून बसतं, म्हणून मी गाढवाला दर्शन दिलं. बलाम संदेष्ट आहे, पण देवाची वाणी ऐकून दुर्लक्ष केलं. तो म्हणला तुला दर्शनच देत नाही. तिथं दूध थांबलाय तलवार घेऊन, पण देवानं त्याला दर्शन दिलं नाही. पण गाढव आपल्या खांद्यावरती त्या संदेष्टाला घेऊन चाललं, आणि त्या गाढवाचं विजन काय, लक्ष काय त्याचं, माझा पाठीवरचा धनी हा देवाचं काम करण्यासाठी निघाला. अहो त्याच्या डोक्यात देव होता, बलामाच्या डोक्यामध्ये राजा होता, पण गाढवाच्या डोक्यामध्ये देव होता. त्याला माहितीये माझा धनी जिथं चालला ना कदाचित तो देवाचा. अहो ते गाढव काय एक दिवसाचं गाढव नाही, नेहमी बलाम त्या गाढवावरती बसून जात होता. मग गाढवाला बायबलमध्ये लिहिलं, गाढव आपल्या मालकाचं ठाण म्हणजे गाढवाला माहिती होतं हा कुठं चाललाय. त्याच्या डोक्यात काय दर्शन होतं, आज देव याच्याकडनं कशी सेवा करून घेणार. संदेष्टाला दर्शन मिळालं नाही, पण गाढवाला दर्शन मिळालं. हे गोष्ट ध्यानात ठेवा. देवाच्या घरामध्ये देव त्यांना दर्शन देईल की ज्या तुम्हाला कल्पना पण नाही, तुम्हाला वाटत पण नाही देव याला दर्शन देईल, त्याला दर्शन प्राप्त होणार आहे. म्हणून परमेश्वराच्या घरामध्ये येताना आम्ही त्या जागेवरती जावं जिथं गाढव ज्या जागेवरती गेलं त्या जागेवरती आम्हाला पोचायला पाहिजे. अन्यथा आमच्याकडे कितीही ज्ञान असलं, बलामासारखं आमच्याकडे कितीही ज्ञान असलं तरी सुद्धा हे ज्ञान आम्हाला दर्शन देऊ शकणार नाही. पुढे वाचा अजून. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप. कुणाचं मनोरूप? परमेश्वराचे. कुणाचं मनोरूप? परमेश्वराचे. सगळ्यांनी बोला, कुणाचं मनोरूप? परमेश्वराचे. म्हणजे दर्शनासाठी कोणाला पाहायचं? परमेश्वरा. माहिती असून पण आम्ही बघत नाही. माहिती असून सुद्धा आम्ही एकमेकाकडे बघतो. कसं दर्शन देव देणार आहे? मुळामध्ये आराधनेचा केंद्रबिंदू तर देव आहे. मी आराधना सादर करतो, तुम्ही आराधना सादर करता. या आराधनेची स्वीकृती कोण करणार आहे? कोण करणार आहे? परमेश्वर. ती स्वीकारायची नाकारायची कोण ठरवणार आहे? परमेश्वर. मग आम्ही कसं ठरवू शकतो ती आराधना स्वीकारली, ही आराधना नाही स्वीकारली, ही आराधना देवाला सादर केली जाते, ती वरपांगी, ही आमकी? कोण ठरवू शकतो? दर्शन कसं होणार आहे? कसं होणार आहे दर्शन? दर्शनासाठी हेतूच तुम्ही विसरून गेला ना की ती आराधना. अहो कायनानं आणि हाबेलानं आराधना सादर केली आणि देवानं ठरवलं ना हाबेलाची स्वीकारायची का कायनाची स्वीकारायची का. तिकडं आता प्रॉब्लेम काय झाला माहिती का, या आराधनेमध्ये चुकीची पद्धत असल्या कारणानं या कायनानं हाबेलाकडे बघितलं आणि हाबेलाकडे बघितल्या कारणानं कायनानं हाबेलाचा वध केला. दर्शन तर मिळालं हाबेलाला, आणि आम्ही पाहतो हाबेल दर्शन घेऊन मरून गेला आणि काईन खुनी म्हणून जगामध्ये परागंदा झाला, सगळीकडे त्याला फिरावं लागलं. दर्शन ही त्याच्यासाठीच आहे. जेव्हा तुम्ही आराधना करताना तेव्हा तुम्हाला देवाकडे पाहता आलं पाहिजे. देवाला पाहायचं, देवाशी समरूप व्हायचं. प्रभूशी तुमचं नातं घनिष्ठ असलं पाहिजे. देवाकडे तुमची दृष्टी असली पाहिजे. जर देवाकडे तुमची दृष्टी नाही, तुमचं देह उघडा, डोळ्यानं तुम्ही पाहता, देहाची तुमची आराधना आहे. देहाच्या आराधनेमध्ये तुमच्या मुखात निघणारे शब्द, आता ते शब्द देव कशी मान्य करेल? तुमच्या मुखात आणि विचारांमध्ये जर देव नाही तर देव कशी ती आराधना? गाणे गायले पण शून्य, किंमत शून्य. प्रभूंना आशीर्वाद द्यायचं ठरवलंच नाही. स्वीकारणारा तो आहे ना. देवाला जे अर्पण लागतं ते शुद्ध अर्पण लागतं. शुद्ध अर्पण पाहिजे त्याला. कशा अशुद्ध आराधना, अशुद्ध उपासना कशी प्रभू स्वीकारेल? अहो त्याच्याकडे चॉईस आहे. इथं आराधना चालू आहे, इकडच्या लोकांकडे तो पाहतो, जगात पण अनेक ठिकाणी आराधना चालू आहे ना. मग माझं चर्च आणि त्या चर्चची तुलना करत असताना माझ्या चर्च मधल्या लोकांमध्ये देवाकडे पाहण्याच्या ऐवजी लोकांकडे पाहतात. कशी देव या मंडळीची आराधना स्वीकारेल? आणि तो कसं म्हणेल या मंडळीला मी आशीर्वाद देऊ? कसं देणार? कोणतं लॉजिक तुम्ही वापरतात? तुम्हाला माहित नाही का, देव आराधना करताना तुमच्या डोक्यातले विचार, परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल? ज्याचे हात शुद्ध, ज्याचं अंतःकरण शुद्ध, सगळ्या गोष्टी शास्त्रामध्ये सांगितल्या. आणि इथं आम्ही आराधना करतो, पण त्या आराधनेमध्ये दैहिकता असेल तर ती आराधना कशी प्रभू स्वीकारेल? कसं दर्शन घडेल? दर्शनासाठी
ध्येय उद्देश असला पाहिजे की देवाशी समरूप, देवाला पाहायचं, देवाला पाहायचं. आणि जेव्हा तुम्ही देवाला पाहायला सुरुवात करताना आपोआप तुमच्या डोळ्यातनं अश्रू येत असतात. हृदय फोडतो देव, पवित्र आत्मा येऊन हृदयाचं काम करत असतो, तोडायचं काम करत असतो. लक्षात ठेवा, हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन रडली ना, त्याच तिकडं एली याजकाला वाटलं ती दारू प्याली. एली याजक सुद्धा फसला, कारण एली याजकाचं लक्ष देवाकडे लागण्याच्या ऐवजी हन्नेकडे लागलं होतं. हन्नेकडे त्यानं पाहिलं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हन्नेला देवानं दर्शन दिलं एली याजकाच्या द्वारे, आणि परमेश्वर हन्नेशी एली याजकाच्या द्वारे काय बोलला माहिती का? पुढच्या वर्षी तुझ्या हातामध्ये लेकरू असेल. हे दर्शनाची ताकद आहे, ही दर्शनाची ताकद आहे. जेव्हा तुम्ही तुमचे अश्रू देवासमोर गाळता आणि परमेश्वरासमोर रडता, त्यास कदाचित एली सारखी काही लोक तुम्हाला नावं ठेवतील, पण दर्शन कधी गमवू नका. दर्शन आमच्यासाठी महत्वाचं आहे. आम्हाला व्यक्ती महत्वाची नाही, व्यक्तीला चालवणारा देव आमच्यासाठी महत्वाचा आहे. तो व्यक्ती नाही, आमच्यासाठी देव महत्वाचा आहे. आणि त्याच्यासाठी आमची ऍक्शन रिॲक्शन असली पाहिजे. मग लोकाला काही का वाटे ना. आता बघा, दावीद कराच्या कोशासमोर नाचत असताना त्याच्या बायकोला बरं वाटलं का? ती काय म्हटली त्याला? इस्रायलाचे राजे हलकट मनुष्यासारखं, सामान्य मनुष्यासारखे नाचत होते. बघ, दावीद म्हटला का, अरे बापरे माझी बायको माझ्याकडे बघते, आता कशाला नाचू? तो काय म्हटला, मी नाचेन आणि अधिकच नाचेन. दर्शन तेव्हाच येतो जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये देव असतो. हालेलुया. लोक काही आत्मिक नसतात, ते कधी दैहिक असतात, कधी आत्मिक असतात. बरं, लोक आम्हाला स्वर्गात नेणार नाहीच ना. स्वर्गात तर आम्हाला देवाचं वचन घेऊन जाणार आहे. हालेलुया. ते तुम्हाला लोक कुठं नेणार आहे? कब्रस्तानमध्ये ते नेणार, पुरणार, फुलं टाकणार, 2 दिवस अश्रू गाळणार, आणि त्याच्यानंतर एक पाटी लिहिणार, नाही का? मी ज्या दिवशी मरेल त्या दिवशी असेल पास्टर तेलोरे शिलो चर्च पाटी असेल, सोलापुरातच असेल पाटी, देवाची इच्छा असेल तर. पण याचा परिणाम इथं येणारा पाळक तो काय रोज माझ्याकडून फुलं टाकणार आहे का? तुमची पोरं येणार आहे फुलं टाकायला? अहो, ते विसरून जाणार, मला माहिती आहे ना. ते आत्ता तुम्ही सगळे नाचताल, उड्या मारताल, वेळ आल्यावर ज्या दिवशी मी मरेल ना त्या दिवशी फक्त पुरण्याचं काम करणार. महिना, वर्ष, 2 वर्ष, कधीतरी चर्चा निघल्यावर माझी चर्चा काढा. हे सत्य आहे आणि ते सत्य मी स्वीकारलेलं आहे. मला माहिती आहे हे जीवन असंच असतं, कारण हे बायबल आहे. पण मला माहिती आहे जेव्हा मी मरून स्वर्गात जाईल त्यास देव माझ्या सगळ्या कामाची किंमत चुकवणार आहे. ते दर्शन माझ्याकडे असलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणामध्ये दर्शनासाठी ते पण आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट वाचूया, उत्पत्तीचं पुस्तक 35वा अध्याय त्याचं पहिलं वचन. मग देवाने याकोबाला सांगितले की उठ, वर जाऊन बेतेल येथे राहा. वर जाऊन बेतेल येथे राहा. आणि तू आपला भाऊ एसाव याच्या पुढून पळून चाललेला असताना ज्या देवानं तुला दर्शन दिले होते. देवाचं दर्शन कसं होतं तर बेथेल इथं आल्यावर. आणि बेथेल इथं आल्यावर आमच्या भावना कोणत्या असल्या पाहिजे त्या मी स्तोत्रामध्ये पाहिल्या. आता पहिली गोष्ट तर परमेश्वराचं घर. पण नुसतंच देवाच्या घरात येऊन उपयोगाचं नाही हो. देवाच्या घरात मी आलो, पण गाढव मेलं, वजानं शेंगरू मेलं एरझाऱ्यानं, नाही का? गाढव म्हणजे पाळक, संदेश देऊन 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 तो वजानं मरून जातो. आणि शेंगर काय करतात? रविवार 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 ते एरझाऱ्या घालून त्याच्या पाठीवरती ओझं नाही. गाढव मेलं वजानं, शेंगरू मेलं एरझाऱ्यानं. तसं होणार. पण जेव्हा तुम्ही देवाच्या घरात येता त्या दर्शनासंबंधीची सगळी प्रोसेस पूर्ण करता. आता दर्शनासंबंधानं दुसरी गोष्ट काय म्हटला? एसावापासून तू पळाला. काय शब्द लिहिले वाचा बरं. तू आपला भाऊ एसाव याच्या पुढून पळून चालला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले. दर्शन देण्यासाठी सगळ्यात मोठं अडखण एसाव आहे. आम्हाला जर देवाचं दर्शन पाहिजे, आम्हाला असं वाटतं की परमेश्वरानं त्याच्या उपस्थितीने आम्हाला भरावं. लक्षात ठेवा, देवानं ज्यांना ज्यांना दर्शन दिलं त्या लोकांच्या जीवनात प्रभूनं महान प्रकारच्या साक्षी घडवल्या. अब्रामाला दर्शन दिल्यावर 100व्या वर्षी मुलगा त्याच्याकडे होता. इस्माईल रानामध्ये रडत असताना
परमेश्वरानं झुडपातनं त्या झुडपातनं त्याला दर्शन दिलं, त्याचं रडणं थांबवलं आणि इश्माईल पासून एक मोठं राष्ट्र निर्माण केलं. हे झुडपातलं दर्शनाच्या द्वारे मरणारा इश्माईल मोठ्या राष्ट्राचा आशीर्वाद त्यानं मिळवला. आता लक्षात घ्या, जेव्हा तुमच्या जीवनातलं अडखळण तुम्ही काढता आणि प्रभूच्या दर्शनाची तीव्रता तुम्हाला समजते, तुम्ही दर्शनासाठी उत्सुक होता, परंतु दर्शनासाठी तुमच्याकडे अडखण काय असेल तर बायबल सांगतं एसाव. आणि एसाव या शब्दाला पर्यायी शब्द जर काय असेल, तांबडा, लाल वर्णासाठी ज्येष्ठपण विकणारा, अशा प्रकारचा एसाव. जेव्हा एसाव तुमच्याकडे येतो त्या ठिकाणामध्ये एसावापासून तुम्हाला पळायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही एसावापासून पळत नाही ना, तोपर्यंत देवाचं दर्शनच तुम्हाला घडत नाही. कधीच घडणार नाही देवाचं दर्शन. कोणतं अडखळण आहे? एसाव हे तुमच्यासाठी अडखळण आहे. एसाव म्हणजे तांबडं, एसाव म्हणजे पाप. तुमची पाप रक्तासारखी लाल असली तरी बर्फासारखी शुद्ध मी करेल, असं देवाचं वचन सांगतं. आज आमच्या जीवनामध्ये देवाला वाटतं की तुम्हाला दर्शन द्यावं, परंतु कधी कधी हे पाप देवाच्या जवळ आम्हाला जाऊ देत नाही. कोणतं तरी पाप असतं. देवाला पाप आवडत नाही आणि पाप करणारे लोक परमेश्वराच्या संगती, देवाच्या सानिध्यामध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये कधीच राहू शकणार नाहीत. ऐका, दर्शनासाठी सगळ्यात मोठं अडखण जर कोणतं असेल तर पवित्र शास्त्र सांगतं एसाव. यशाचं पुस्तक 1 अध्याय 18 वचन वाचा. यशाचं पुस्तक 1 अध्याय आणि त्याचं 18 वचन. परमेश्वर म्हणतो चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील. देवाची इच्छा आहे की आम्ही आदोम किंवा एसाव किंवा तांबड्यापासून पळावं. बऱ्याच वेळा आम्ही देवाच्या घरामध्ये येतो, परंतु पाप देवाच्या दर्शनासाठी सगळ्यात मोठं अडखण आहे. ऐका, आज जर तुम्हाला देवाचं दर्शन किंवा देव तुम्हाला दिसण्यापासून सगळ्यात मोठं अडखण कोणतं? पाप. आणि पापाला वर्गवारी नाही. कोणीच पापाला हे पाप ते पाप म्हणू शकत नाही. कोणतंही पाप सामान्य पाप नाही. मला उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 27 अध्याय 41 वचनामध्ये एसाव म्हणजे तुम्हाला काय समजेल ते कळल. उत्पत्ती 27 आणि 41 वचन. याकोबास आपल्या बापाने आशीर्वाद दिला त्यामुळे एसावाने त्याच्याशी वैर धरले. आता पाप कोणतं आहे? दर्शनासाठी अडखण पाप कोणतं आहे? वैर. एसावानं वैर धरलं. आता शास्त्र काय सांगतं? तुला दर्शन देवानं दिलं का तर तू एसावापासून पळाला. म्हणजे जो व्यक्ती अंतःकरणामध्ये वैर धरून परमेश्वराच्या भवनामध्ये असतो त्याला देव कसं दर्शन देणार आहे? वैरापासून तर पळलं पाहिजे ना. मनामध्ये वैर आहे, एखाद्या व्यक्ती संबंधानं आमच्या अंतःकरणामध्ये तीव्र मत्सराची भावना निर्माण झालेली आहे. हे अडखण नसणार का देवाच्या दर्शनाला? परमेश्वराची उपस्थिती कशी तुम्हाला जाणवणार आहे? देवाच्या मंदिरामध्ये आल्यावर आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम भावना, देवाविषयीचं आदर, देवाविषयीचा सन्मान. आता देव तर हृदय पारखणारा देव आहे. मग तुम्ही विचार करा, शब्द ओठानं निघतात पण देव अंतःकरण पाहतो ना. शमूएलला देव काय सांगतो? अरे तो म्हणतो, देवा दावीद कसा काय राजा होणार आहे? मला नाही वाटत, तुझं काहीतरी चुकलंय, याला कसा राजा करतो? त्या देवाचं उत्तर काय होतं? तू काय पाहतो आणि मी काय पाहतो? अंतःकरण. मग आता आपलं अंतःकरण त्याच्यामध्ये वैर आहे, मग कसं काय दर्शन घडणार आहे? आम्ही म्हणतो नाही, आम्हाला देवाचं दर्शन घडलं पाहिजे. देव म्हणतो दर्शन घडेल. एसाव तर जाऊ दे ना आधी. एसाव तसाच आहे, आतमध्ये वैर भावना तशीच आहे. आणि दर्शनासाठी आम्ही म्हणतो हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा देवा, हे माझा जीव तुझ्यासाठी तहानेला. कोण म्हणते तुमचा जीव तुझ्या त्याच्यासाठी तहानेला झालाय? अहो, तहानेला झाला तर आतमध्ये येतानाच वैर भावना निघून गेली असती ना, द्वेष निघून गेला असता, मत्सर निघून गेला असता. लक्षात ठेवा, देवाचं मंदिर, देवाचं सानिध्य आणि देव ही संकल्पना ज्यावेळेस तुमच्याकडे येते ना, ही संकल्पना येत असताना इथं शुद्धीकरणाची प्रोसेस असते. परमेश्वर कशासाठी?
नाही आम्ही म्हणतो नाही तो आम्हाला स्वर्गात नेणार आहे. तुमच्या मनामध्ये वैर असल्यावर तुम्ही स्वर्गाची कल्पना करूच कशी शकता? कशी कल्पना करू शकता? दर्शन तर लांब हो, कसं देव दर्शन देणार आहे? मुळामध्ये एसाव म्हणजे वैर, वैरापासून पळून गेलं पाहिजे. आम्ही देवाच्या घरामध्ये आलो, आम्ही म्हणतो बेथेलमध्ये तू आम्हाला दर्शन देणार आहे, परंतु बेथेलमध्ये आल्यावर देव म्हणतो दर्शनासाठी जे अडखण आहे ते पाप आहे. वैर हे पण पापच आहे, राग हे पण पापच आहे, मत्सर हे पण पापच आहे, लोभ हे पण पापच आहे. सगळ्या आमच्यामध्ये पाप. काय होतं माहिती का, आम्हाला जे करावंसं वाटतं ना ते आम्ही देवा तुझी आराधना करतो. मला नाही देवा मी प्रीचिंग करतो. तो म्हणतो प्रीचिंग हे कशासाठी? हे लोकांसाठी. आराधना तू करतो, तू वाजवतो, तू गातो ना, याच्यानं लोक आराधनेमध्ये सहभागी होतात. तुझं व्यक्तिगत जीवन काय? ऐका बरं का, समजा मी प्रीचिंग करता करता माझ्या प्रीचिंगची लेवल पॉवर जी आहे ती पॉवर लोकांना एकदम देवाच्या जवळ नेतील, एकदम देवाच्या जवळ. परवा कुठंतरी मीटिंगला गेलो आणि त्यांनी सांगितलं जेव्हा तुम्ही बोलायला लागला त्यावेळेस आम्हाला जाणवलं तुम्ही बोलताना एक पांढरं वलय तुमच्या मागे आलं आणि असं पाठीमागून एक आकृती तुमच्या मागे फिरत होती आणि ती फिरता फिरता त्या व्यक्तीचा हात आमच्याकडे येऊन आम्हाला सांगत होती की मी तुम्हाला आशीर्वाद दे, मी तुम्हाला आशीर्वाद देते. आता बघा ही माझ्या प्रीचिंग मधली पॉवर, ती लेवल देव मला तिथपर्यंत घेऊन गेला आणि तिथं घेऊन गेल्याबरोबर आता देव वचनाच्या द्वारे लोकांची शेअरिंग करायला लागला, लोकांना सांगायला लागला की तुम्ही आशीर्वादित होतात. आणि ते म्हटले जेव्हा तुम्ही बोलत होता तेव्हा आमच्या अंगावरती शहारे आले आणि जाणवलं की देवाच्या हातानं आम्हाला स्पर्श केला. मग विचार करा, आता प्रीचिंग त्या लेवलला गेलं परंतु देव त्या लेवलला जाऊन त्यानं लोकांना आशीर्वादित केलं. पण माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये देव दर्शनासाठी तो माझ्यातलं पाप बघणार ना. लोकांना दर्शन झालं, मला कुठं दर्शन झालं? मला विजन व्हायला पाहिजे, मला देवानं दर्शन दिलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा दर्शन ही गोष्ट तुमच्या समोर येते ना, त्या दर्शनासाठी तुम्ही देवाच्या घरामध्ये आल्यावर ऐका, हा संदेश बनवून खूप दिवस झाले होते. कित्येक संदेश असे आहेत की ते संदेश जगातल्या मंडळांसाठी आवश्यक आहे. काय झालं माहिती का, मंडळ्या आता ट्रेडिशन मध्ये अडकून पडलेल्या आहेत, परंपरेमध्ये, चालीरीतीमध्ये. चला रविवारी चर्चला गेलं पाहिजे, चला 4 गाणे गायचे, मग त्याच्यानंतर प्रभुभोजन, मग ते प्रभुभोजन घ्यायचं, मग पुन्हा उपदेश करायचा, उपदेश संपल्यावरती आम्ही चर्च सुटलं, आम्ही प्रार्थना करणार, संपणार. दर्शनाचं काय? दर्शनाचं काय? मुळामध्ये जेव्हा दर्शन मंडप बांधला, दर्शन मंडप बांधल्याबरोबर परमेश्वराचं शखीना तिथं उतरून आला. जेव्हा शलोमोनानं मंदिर बांधलं त्यास परमेश्वराला दर्शन दिलं आणि त्या मंदिरामध्ये याजकाला सेवा चाकरी करता येणार इतका अभिषेक उतरून आला. आणि तुम्हाला सांगू द्या, आम्ही त्या दिवसात आलेलो आहोत ज्या दिवसामध्ये इतका अभिषेक देव मंडळांमध्ये पाठवणार आहे. मंडळांमध्ये, मी या चर्च विषयी नुसतं बोलत नाही, मंडळांमध्ये देव इतका अभिषेक पाठवणार आहे की लोक त्या अभिषेकामध्ये वाहत जाणार आहे, वाहत. आता दर्शनाची गरज आहे. दर्शन लोकांना. आम्ही येतानाच प्रार्थना करून आलं पाहिजे, देवा आज मी तुझ्या भवनात येत आहे पण मी येताना माझं लक्ष, माझं चित्त फक्त तुझ्याकडे लागू दे. तू आणि मी एक. पवित्र आत्म्या माझं सहाय्य कर, देवाच्या आत्म्या माझं मार्गदर्शन कर. आणि तुम्ही तिथे येता, देवाशी तल्लीन होऊन जाता, आत्म्याशी समरूप होता आणि पवित्र आत्म्याने भरून तुमचे शब्द, तुमचे गीत आणि तुमची वाक्य, इथं तुम्ही तुमच्यातलं पाप बाहेरच टाकून आला. सगळ्या गोष्टी बाहेर टाकून आतमध्ये आल्यावर तुमचं मन आणि तुमचं आत्मा हे सगळं काही त्याच्यामध्ये देव 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 आणि फक्त देवच. देवाचं कर. विचार करा, प्रभू ज्यास तुमच्या मनामध्ये डोकावतो ना, ऐका बरं का, मी देवाच्या मनातली गोष्ट, मी मुंबईमध्ये देवाच्या मनातली गोष्ट सांगितली, लोक एवढे एक्साइट झाले की देवाच्या मनामधली गोष्टी. ते बरेच लोक मला भेटून ते म्हटले की कसं काय एवढं रिव्हिलेशन देवाच्या वचनामध्ये असतं की ते सहजपणे आमच्या हृदयामध्ये उतरतं आणि आम्हाला
देवावरती इतकं प्रेम करावं असं वाटतं की असं वाटतं की दुसरं काहीच नको, आम्हाला फक्त देव पाहिजे. एवढे पैशावर श्रीमंत लोक पण त्यांना देवाविषयीचं प्रेम एवढं निर्माण झालेलं बघितलं. म्हटलं रे या लोक हे कसं घडतं का माहिती का? जेव्हा तुम्ही देवाच्या समरूप होता ना त्यावेळेस देव इतका आनंदी होतो ना, तो काय करतो माहिती का? दर्शनामध्ये देव आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी ज्याला दर्शन दिलं त्याला सांगतो. अब्रामाला देवानं दर्शन दिलं आणि तो म्हटलं माझ्या मनातली गोष्ट याला सांगायचं, मी सदोम गोमोराचा नाश करणार आहे. आणि जेव्हा मनातली आता ती मनातली गोष्ट कशी सांगितली माहिती का देवानं? अब्राम ज्यावेळेस त्याने दारातनं जाताना पाहिलं की 3 पुरुष दारातनं चालले, हे देवाचे पुरुष आहे, तर त्याने आपल्या बायकोला बोलवलं आणि म्हटलं की मी एक वासरू कापतो, पटकन रान आणि स्वयंपाक कर आणि यांना जीव घालायचे. आता त्याच्या डोक्यामध्ये एवढं देव आणि त्याचे दूध बसले होते ना, त्यांनी काय केलं? तुम्ही झाडाखाली सावलीकड बसा, त्यांनी पाणी दिलं, सारं लक्ष त्यांच्याकडं. हे जे आहे ना ते जीव घालणं, रांधणं, पाणी देणं हे आराधना आहे बरं का. की त्या ठिकाणामध्ये त्याने तिघांना तिथं बसवलं, त्यांची सेवा करत आहे. हे जेव्हा तुम्ही देवाच्या घरामध्ये येता ना, दर्शनासाठी उत्सुक असताना तुमच्या डोक्यामध्ये फक्त तेवढ्याच कल्पना असतात की समोरचा जो असणारा माझा देव आहे याला प्रसन्न व्हायला पाहिजे, याने आनंदी व्हायला पाहिजे, याला मी काय खायला देऊ, याचं आवडती वस्तू कोणती आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा हे सगळं त्या ठिकाणामध्ये घडत होतं त्यानं ते खाल्लं. ऐका, या तिघांनी ते. आता प्रश्न तोच आहे, आम्ही जे त्याला देतो ते देव खातो का? आम्ही जे त्याला देतो ते देव. कायनानं दिलं, हाबेलानं दिलं, हाबेलाचं खाल्लं, कायनाचं दर्शन. बघा, जे तुम्ही देवाला दे. आता आम्ही काय करतो माहिती का? पाहुण्याचे पण प्रकार आहेत. न आवडता आला आहे त्याला ते घालतो, आणि आवडता आला तर त्याला काय आवडतं ते घालतो. आता लक्षात ठेवा, जेव्हा येशू येतो तेव्हा त्याला काय आवडतं? कारण हा रिस्पेक्टेड गेस्ट आहे. कसा आहे? रिस्पेक्टेड. म्हणून जक्कय येशूला येशू म्हणतो, जक्कय तरा कर खाली, तुझ्या घरी मला जेवायचंय. आता त्यांनी काय त्याला आवडणारं दिलं? कोणाचं कुबांडानं घेतलं? चौपटीने अर्धद्रव्य, हे त्याच्या आवडीचं खाद्य आहे. त्याला बोलवले देवाच्या मंदिरामध्ये. आणि इथं तुम्ही तुमच्या आवडीचं देतं. राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, लोभ आहे, हेवा आहे, फुटी आहे, पक्षभेद आहे, सगळं मिक्स करून 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 एक सुंदर गीतांची आराधना सादर करतो. आता विचार करा, घेईल का तो? तो म्हणाल जिथं नाही तिथं जाईल, तिथं जेवल ना मी. जिथं ते नाही, जिथं उत्तम आहे, जिथं चांगलं आहे, जिथं मन स्वच्छ आहे, जिथं हृदय स्वच्छ आहे, ज्यांचे हात स्वच्छ आहे, ज्यांचं जीवन स्वच्छ आहे, ज्यांचे विचार स्वच्छ आहेत, आणि त्या स्वच्छ ठिकाणामध्ये जाऊन मी ग्रहण करणार आहे. म्हणून म्हटलं दर्शन कुठे आहे? जिथं एसावापासून पळणं तिथं आहे. तो एसावापासून पळाला. आम्ही का आमच्या पापापासून पळू शकत नाही? आम्ही का त्याला कवटाळून बसलोय? आम्ही का त्या पापांवर एवढं प्रेम करत आहे? का आमच्या सवयी त्या सुटत नाहीत? का आमचं अंतःकरण बदललं जात नाही? का आमच्या हृदयामध्ये प्रीतीचे झरे फुटत नाही? का आमच्या अंतःकरणामध्ये क्षमे संबंधानं जागरूकता निर्माण येत नाही? का आमच्या डोक्यामध्ये दैवी विचार येत नाही? का आमच्या डोक्यामध्ये देवाला काय आवडतं हे विचार कधी येत नाही? जोपर्यंत देवाला काय आवडतं हे विचार येत नाही ना, तोपर्यंत दर्शनच मिळू शकत नाही. हो, म्हणून तर म्हटलं सगळ्यात मोठं तुमचं अडखण कोणतं? तुमचं डोकं आहे. आणि लक्षात ठेवा, देव आत्मा. देव कोण आहे? मग आत्म्याला पाहण्यासाठी कशात पाहावं लागतं? आत्म्यातच पाहावं लागतं का नाही? मग आत्म्यात पाहायचं तर देहातनं तर बाहेर पडलं पाहिजे ना. मग देहाची कर्म तर उघड आहे. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, वैर, कलह, चेटके, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा. आता या सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये असल्या तर मग कसं दर्शन घडणार आहे? मग देह राज्य करतो ना, देह राज्य करतो तिथं आत्मा निघून जातो, आणि आत्मा नसल्या कारणानं दर्शन नसतो. मग आता पवित्र आत्मा आम्हाला पाहिजे. आता पवित्र आत्मा हा काय तुम्ही अन्य भाषा बोलल्यावर पवित्र आत्मा काम करतो असं नाही आहे. तुम्हाला तुमच्या देहाला मारावं लागतं,
तुमच्या देहाला तुम्हाला कयात घ्यावं लागतं, तुमचे स्वभाव तुम्हाला कयात घ्यावे लागतात. स्वभाव जोपर्यंत कयात घेत नाही तोपर्यंत पवित्र आत्मा देवाच्या दर्शनासंबंधानं तुम्हाला बोध करत नाही. तुम्हाला पवित्र आत्म्याच्या डोळ्यानंच पाहावं लागतं, तुमच्या दैहिक डोळ्यानं तुम्हाला पाहता येत नाही. मला आनंद वाटतो कधी कधी आत्म्यामध्ये मी खूप खोलपर्यंत गेल्यावर, मीटिंगला पण गेल्यावरती अक्षरशः लोकांच्या शरीरामध्ये असणारे आजारपण देव स्पष्टपणे, कुणाला गाठ असली तर ती गाठ सुद्धा मला ज्या जागेवर आहे ती जागेवर दाखवत असतो. परवाच्या मीटिंगमध्ये सांगितलं की बाबा तुझ्या कानातनं पाणी येत आहे, दाखवलं मला देवानं तुझ्या कानातनं पाणी वाहत आहे. एकदम तल्लीन झालो, विसरून गेलो सगळं काय. दोन दिवस काय घडलं ते विसरलो. स्टेजवरती चढलो, आत्म्यामध्ये तल्लीन झालो. पवित्र आत्म्याला म्हटलं माझं मार्गदर्शन कर. मार्गदर्शन केल्याबरोबर देवाच्या आत्म्याने दाखवलं एक व्यक्तीचा कान आणि त्याच्यातनं पाणी निघत आहे. ते स्पष्ट माझ्या आत्मिक डोळ्याने मी पाहिलं. समजा मी माझ्या देहामध्ये तसंच राहिलो असतो आणि म्हटलं असतं की असे अनुभव आले तर मी आत्म्यामध्ये गेलो नसतो. लक्षात ठेवा, त्या पवित्र सैतानाला माहिती होतं की इथं काहीतरी काम घडावं आणि ते घडू नये याच्यासाठी याला देहामध्ये अडकून टाकायचं. पण जेव्हा मी तिथं गेलो, मी म्हटलं देह नाही, आता आत्म्यानं काम केलं पाहिजे. आणि जेव्हा आत्म्यामध्ये मी ते पाहिलं की नाही पवित्र आत्मा काम करत आहे आणि पवित्र आत्म्याने त्या व्यक्तीला पकडून आणलं आणि तो व्यक्ती सुटल्यावर आला. म्हटलं पाळक साहेब माझ्याच कानात पाणी येत होतं. का दर्शन असलं की तुम्हाला देव त्याच्या गुपित आणि रहस्य प्रगट करत असतो. म्हणून देहातनं बाहेर पडा. दैहिक जीवन काहीच कामाचं नाहीये. दैहिक जीवन दर्शन तुम्ही गमावून बसता. दैहिक जीवनामुळे तुम्ही फार मोठं कॉलिंग विसरून जाता, मोठं पाचारण, मोठी रहस्य, सिक्रेट्स, डॉक्ट्रिन्स, आत्म्यातली रहस्य तुम्ही गमावून बसता. तुम्हाला दैहिक जीवनातनं बाहेर येणं गरजेचं आहे. दैहिक जीवन नाही जगायचं. काही झालं तर दैहिक जीवन नाही जगायचं. जितकं तुम्ही देहाच्या गोष्टीमध्ये अडकून पडाल तितकं पवित्र आत्म्याच्या उपस्थितीचा अनुभव आणि देवाच्या उपस्थितीचा अनुभव तुम्ही गमावून बसणार आहात. त्याने म्हटलं तू या ठिकाणातनं एसावापासून पळ. तिसरी गोष्ट वाचूया, 35 अध्याय पहिलं वचन. मग देवाने याकोबाला सांगितले की उठ, वर जाऊन बेतेल येथे राहा आणि तू आपला भाऊ एसाव याच्या पुढून पळून चालला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी तेथे वेदी बांध. जेव्हा दर्शन आवश्यक आहे तेव्हा वेदी फार आवश्यक आहे. ऐका, देव वेदीशिवाय तुम्हाला दर्शन देऊ शकत नाही. ऐका बर का, वेदी नाही तर दर्शन नाहीच. आम्ही पाहतो की ज्यावेळेस एलियानं सुद्धा त्या कर्मेल डोंगरावरती तो म्हटला की तुमचा देव आणि माझा देव या दोघांमधला फरक दिसला पाहिजे, तर तुम्ही पण वेदी बांधा आणि तुम्ही तुमच्या देवाचा धावा करा, मी माझ्या देवाचा धावा करतो. एलियानं वेदी पाडली, नवीन वेदी बांधली आणि म्हटलं की या वेदीवरती अग्नी पाठवून दे, आणि देवानं वेदीवरती अग्नी पाठवून दिला. वेदी आवश्यक आहे, दर्शनासाठी वेदी आवश्यक आहे. वेदीच नाही तर तुम्हाला दर्शन कधीच येणार नाही. वेदी काय आहे? वेदी वेदी बांधणं हे आमचं प्रार्थनामय जीवन आहे. आमचं जीवन प्रार्थनामय नसेल तर देव आम्हाला कधी दर्शन देणार नाही. प्रार्थनामय जीवन आवश्यक आहे. सगळ्या गोष्टी तुमच्याकडे, पण प्रार्थना नसेल. पहिली पाहिलं आम्ही चर्च, बेतेल म्हणजे मंदिर. मंदिरामध्ये आल्यावर एसावापासून पळणं म्हणजे पाप सोडून देणं. आता पाप सोडून देऊन चालत नाही, तर देवानं दर्शन देण्यासाठी वेदी पण तयार केली पाहिजे. देवाने दर्शन द्यावं म्हणून वेदी तयार केली पाहिजे. वेदी म्हणजे प्रार्थनामय जीवन. एक गोष्ट तुम्हाला सांगू का, ज्या व्यक्तीला असं वाटतं ना मी पापावरती विजय मिळवावा, तर त्यानं प्रार्थनामय जीवन अधिक जगलं पाहिजे. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, प्रार्थनामय जीवन नसल्या कारणानंच मनुष्य पापाकडे जास्त आकर्षिला जातो. आणि जेवढी तुम्ही प्रार्थना कराल ना, ती प्रार्थना तुम्हाला आंतरिक बदलासाठी प्रेरित करत असते. दानियेलाची प्रार्थना काय? माझं पाप, माझ्या घराण्याचं पाप, माझ्या. आता बघा, दानियेलानं प्रार्थनामय जीवन असल्या कारणानं पहिलं पाप कुणाचं? कुणाचं पाप? जो व्यक्ती प्रार्थनामय जीवन जगतो ना, तो व्यक्ती नेहमी आपल्या पापासाठी देवाजवळ रदबदली करत असतो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा
तुमचं प्रार्थनामय जीवन कमी बनतं त्यावेळेस तुम्ही लोकांची पाप पाहत असता. तुम्ही प्रार्थनामय जीवन जगता तेव्हा तुम्हाला तुमचं पाप दिसतं. पण जेव्हा तुमचं प्रार्थनामय जीवन कमी होतं, नीट ऐका, जेव्हा तुमचं प्रार्थनामय जीवन कमी असतं तेव्हा तुम्ही लोकांची पाप पाहत असता आणि या पापाबद्दल तुम्हाला तुमच्या पापाबद्दल शोक करण्याच्या ऐवजी तुम्ही दुसऱ्याच्या पापाला शोधून त्या पापाचा प्रचार करत असता. ऐका, शास्त्रात मी तुम्हाला दाखवतो. प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या मंदिरामध्ये जाऊन सकाळी शिक्षण देत होता आणि सकाळच्या समयी लोक व्यभिचारी स्त्रीला पकडण्यासाठी बाहेर पडले आणि त्या स्त्रीला त्यांनी येशू समोर आणलं. जर ते प्रार्थना करत येशू समोर बसले असते तर त्या दिवशी त्या स्त्रीचा न्याय करण्याची वेळ येऊन त्यांचा न्याय झाला नसता. त्या स्त्रीचा न्याय करण्यासाठी ते आले, परंतु बायबल सांगते येशूने त्यांचा न्याय केला. प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करतो आणि प्रार्थना, ऐका फरक बघा, देवाच्या दर्शनासंबंधाने मी तुम्हाला सांगत आहे, इकडे येशू ख्रिस्त रात्रभर प्रार्थना करतो आणि त्याला त्या दुपारी वधस्तंभावरती पकडलं जातं आणि वधस्तंभावरती लटकवलं जातं आणि त्याची प्रार्थना काय, हे बापा यांना. आता बघा, इकडं प्रार्थनामय जीवन नव्हतं म्हणून ते काय म्हटलं, हिला दगडाने ठेचून मारा. आणि इकडं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ज्याचं प्रार्थनामय जीवन आहे तो काय प्रार्थना करतो, हे बापा, हे प्रार्थनामय जीवनाची ताकद आहे. मग देवदर्शन देतो, मग देवदर्शन देतो. दर्शनासाठी सगळ्यात मोठं अडकण काय, वेदी. वेदी आज आमची फुटलेली आहे, वेदी आहे पण तुटून गेलेली आहे. त्या वेदीला पुन्हा एकदा आम्हाला बांधता आलं पाहिजे. आमची वेदी प्रार्थनामय वेदी. कुठे ती प्रार्थनामय वेदी की ज्या वेदीमध्ये आम्ही आमचं पाप, कुणाचं पाप, लक्षात ठेवा, नुसतं तुमचंच पाप नाही, अडखळण तुमच्या घराण्याच्या पापाचं सुद्धा तुम्हाला आहे. वेदी असताना तुम्हाला तुमच्या पापाची आणि तुमच्या घराण्याच्या पापाची आठवण केली पाहिजे. मी रोज देवाकडे प्रार्थना करतो. कोणत्या गोष्टीसाठी, आमच्या घराण्यानं पुष्कळ पातकं केलेली आहे, पुष्कळ पातकं केलेली आहे. आणि लक्षात ठेवा, आमच्या घराण्याचं पातक देवासमोर उघड्या पुस्तकासारखं असतं. जेव्हा दर्शन येतं ना, तेव्हा दर्शन येताना आमच्या घराण्याची पाप सुद्धा आमच्या समोर उभी असतात, आमच्या घराण्यानं केलेल्या चुका. आज जर तुम्ही क्षमा पावलेले आहात ना, जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं पाप उघड करता देवा तुमची पण फाईल देव उघडी करतो. समजतंय का? वेदी तुमचं पाप तुमच्या, म्हणून लक्षात ठेवा, प्रार्थना करताना आम्ही आमच्या पापासाठी आणि आमच्या, ही वेदी आहे, आमचं पाप, आमच्या घराण्याचं पाप. प्रभू, आपल्या घराण्यातली एक एक पाप आम्हाला आठवायची, एक सुद्धा सुटू देऊ नका, एक सुद्धा. मी आमच्या घरातलं सगळ्यांना रागवत असतो. तुम्ही विचारा, माझ्या अप्रोक्ष जाऊन सगळ्याला रागवत असतो. कुणाबद्दल बोलायचं नाही. तुम्ही दुसऱ्याविषयी बोलाल ना, तुम्ही केलेल्या सगळ्या चुका देव बरोबर आठवून आठवून तुम्हाला दंड देईल. त्यांना सारखं मी सांगत असतो, सारखं सांगत असतो. लक्षात ठेवा, आता तुम्हाला क्षमा मिळाली याचा अर्थ तुम्ही काही चुका केल्या अशा होत नाही. तुमच्या पण चुका आहेत, देवानं त्या क्षमा केलेल्या आहेत आणि तुम्हाला या चुकांसाठी देवाबरोबर वारंवार रदबदली करता आली पाहिजे. देवाजवळ राखून राहिलं पाहिजे, माझं पाप, माझ्या घराण्याचं पाप. मी जेव्हा देवाच्या समोर उभा राहतो ना, त्यास मला कळतं मी आणि माझं घराणं काही चांगलं नव्हतं. जसं तो म्हणतो की प्रभू, आणि माझ्या घराण्यातला सगळ्यात कनिष्ठ मी होतो, आम्ही कनिष्ठ आहोत, परंतु प्रभूनं आम्हाला क्षमा केली. वेदी आहे ना, हेच अडखळण आहे. आम्ही म्हटलं पाहिजे, देवा, आमचं घराणं चुकणारं घराणं होतं, पण तरी सुद्धा आमच्या घराण्याची वेदी तुझ्या समोर बांधतो का, तर आमच्या घराण्याला उद्धार मिळावा, उद्धार मिळाला पाहिजे. वेदी ज्या स्थिती राहत्यास कळतं नाही, या वेदीवरती माझ्या घराण्याचं पाप मला कबूल केलं पाहिजे, माझ्या घराण्यातल्या चुका. बरं, नुसतं घराण्यातल्या चुका नाही हो, माझं पाप, माझ्या घराण्याचं पाप आणि आता कुणाच्या पापाचं, बघा बरं का, माझं पाप, अजून कुणाचं पाप. एका व्यक्तीचं काढलं का, कुणाचं,
वेदी ज्यावेळेस असते ना, त्या राष्ट्राच्या पापासाठी रदबदली केली, कोणाचं पर्सनल नाही, कोणाचं पर्सनल नाही. मग इथं काय करतो, आता वेदी बांधली, आता देव तुमच्या या वेदीवरच्या प्रार्थना बघा बरं का, वेदीवरती प्रार्थना आहे. आता प्रार्थना करताना देव सगळ्या प्रार्थनेचं स्वरूप पाहत असतो ना. मी दुसरं तिसरं कोणाच सांगत नाही, ज्याला दर्शन दिलं त्याच्या संबंधाने सांगतो. दानिएलाला देवानं दर्शन दिलं, दूताला पाठवलं, दर्शन दिलं. कशासाठी दर्शन दिलं? याची प्रार्थनेची वेदी इतकी भारी आहे ना, माझं पाप, माझ्या घराण्याचं पाप, माझ्या राष्ट्राचं पाप, याच्या वेदीवरची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना पाहिल्यावर देवाने त्याला दर्शन दिलं. हो, अशीच प्रार्थना केल्यावर नाही दर्शन दिलं. चला यांनी प्रार्थना केली, आता हा प्रार्थनेला सुरुवात करायला लागला आणि मग मी त्यांनी गुडघे टेकले आणि मी नाही 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 नाही, डोक्यातनं काढून टाका. अशी प्रार्थना नाही. तुमच्या वेदीवरची प्रार्थना, या वेदीवरची प्रार्थना जी आहे ना, ती व्यक्तिगत घराण्याची आणि राष्ट्राची पापाची प्रार्थना असली पाहिजे. ती प्रार्थना असताना या प्रार्थनेत ईर्ष्या किंवा बाकीच्या गोष्टी चालत नाहीत. बऱ्याच वेळा प्रार्थनेत पण ईर्ष्या असते. प्रार्थनेत पण ईर्ष्या असते, द्वेष भरलेला असतो, मत्सर भरलेला असतो प्रार्थनेमध्ये सुद्धा. आता विचार करा, ऐकणाऱ्या व्यक्तीला त्या प्रार्थनेचा राग येतो, स्वीकारणाऱ्या देवाला किती राग येत असेल. ऐकणाऱ्या व्यक्तीला देवात राग येतो प्रार्थनेचा. काय मानसिकता आहे माहिती का? आम्हाला असं वाटतं की देवाला वेदीवरती काही दिलं तरी चालतं. नाही हो, दावीद म्हणतो मी रात्रभर रचून, का त्याला माहिती ज्याला प्रार्थना सादर करायची तो देव आहे, तो काही माणूस नाही काय पण तुम्ही सांगितलं आणि तुम्ही ऐकलं. लक्षात ठेवा, प्रार्थनेचे शब्द जे आहेत ना त्या वेदीवरती देत असताना हे तुमचे प्रार्थनेचे शब्द तिरंगी असले पाहिजे. उत्पत्तीचं पुस्तक 8 अध्याय 20-22 वचन वाचा, 20 ते 22 पर्यंत वचन. हा, या वेदीवरती कशा पद्धतीचं. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले. परमेश्वराने त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतर पर भूमीला कधी शाप देणार नाही. आता 3 गोष्टी तिथं परत वाचा. ते नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन पहिला या वेदीवरला पहिला मुद्दा काय माहिती का? नोहानं सर्व शुद्ध पशु आणि सर्व शुद्ध पक्षी आणि यातलं काय लिहिलं? काही घेऊन सगळं घेतलं का? म्हणजे नोहा वेदीवरती अर्पण करताना सुद्धा एवढा चूजी होता की तो म्हटला या शुद्धातलं कोणतं शुद्ध देवाला आवडणार आहे? सगळं नाही बरं का. दावीद म्हणतो ना मी रचून तुला प्रार्थना सादर करतो, म्हणजे सगळं शुद्ध नाही, शुद्धामधलं शुद्ध. हो, शुद्धातलं शुद्ध कळतं का तुम्हाला? शुद्ध आहे पण त्याच्यातलं सुद्धा शुद्ध का? कारण असं लिहिलं परमेश्वरानं. दुसरा मुद्दा काय लिहिलं? परमेश्वरानं त्याचा सुवास घेऊन काय केलं? सुवास. म्हणजे तुम्ही वेदीवरती जे सादर करता त्याचा परमेश्वर काय करतो? वास घेतो. ज्या गोष्टी तुम्ही वेदीवरती अर्पण करता परमेश्वर त्याचा वास घेतो आणि काय करतो? आपल्या नाही ते सगळंच वाचा. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला. परमेश्वर नुसतंच त्या वेदीवरचं अर्पण नाही बघत. तिथं काय असं नाही ठरलं चला आता बघा शुद्ध पशु आणि शुद्ध पक्षी दोन्ही गोष्टी सांगितल्या. आता मला तेवढ्या खोलात जायचं नाही वेळेच्या अभावी, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. शुद्ध पशु आणि शुद्ध पक्षी. पक्षी जे आहेत ना ते स्वभाव आहेत, पक्षाला एक स्वभाव आहे. आणि पशु जे आहे ना ती ताकद आहे. पशुला ताकद आहे, पक्षाला स्वभाव आहे, ते हलके आहेत. ऐका, आता तुम्ही वेदीवरती अर्पण करत असताना जे पक्षी तुम्ही अर्पण करता, जे तुमचे स्वभाव तुम्ही अर्पण करता, या स्वभावाला सुगंध असला पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या वेदीवरती अर्पण केल्यावर जे तुम्ही अर्पण करता तो तुमचा स्वभाव अर्पण करत आहात. तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही आराधना सादर करता, म्हणजे तुमच्या स्वभावातली आराधना आहे. ऐका,
तुमच्या स्वभावातली आराधना आहे, माझ्या स्वभावातली आराधना मी देवाला सादर करणार आहे आणि देव त्याचा सुवास घेणार आहे. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं नाही समजणार तुम्हाला. समजा मला खूप राग आहे, समजा माझ्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे, समजा मी लोभी आहे, समजा मी व्यभिचारी आहे, समजा मी व्यसनी आहे आणि मी परमेश्वराच्या वेदी, हा माझा स्वभाव आहे. आता त्या वेदीवरती हे मी अर्पण करतो आणि त्या वेदीवरती टाकल्यावर परमेश्वर त्या अर्पणाचा वास घेणार आहे. म्हणजे माझ्या रागाचा वास येईल, माझ्या व्यभिचाराचा वास येईल, माझ्या जारकर्माचा वास येईल, माझ्या लोभाचा वास येईल, माझ्या सर्व असणाऱ्या गोष्टीला दुर्गंधी असणार आहे. आता परमेश्वर त्याचा सुवास घेणार आहे. विचार करा, असल्या गोष्टीचा सुवास घेईल का परमेश्वर? समजलंच नाही बायबल लोकांना. लोकांना सत्य कळलंच नाही. त्यांना असं वाटतं की वेदीवरती आपण द्यायचं, तिथं नाही, सिलेक्टेड शुद्ध पक्षांमधलं त्याने निवडून काढलं. प्रभूला काय आवडतं, शुद्धातलं शुद्ध त्यानं काढलं. काय प्रभूला पसंत आहे. जेव्हा तुम्ही देवाच्या भवनामध्ये येता दर्शनासाठी, जे बेस्ट मधलं बेस्ट प्रभूला द्यायचं. बेस्ट बेस्ट तुमचे स्वभाव, तुमचे विचार एकदम बेस्ट बनले पाहिजे. तुम्ही करता ते प्रत्येक वेळेस. मी तर म्हणतो स्टेजवरती चढलो, आता मी स्टेजवरती चढलो, मी प्रीचिंग करायला लागलो. माझं प्रीचिंगपेक्षा पहिले माझ्या डोक्यामध्ये काय कल्पना असते, माझ्यातलं कोणतं अडखण आहे, कोणतं प्रभूला चांगलं द्यायला पाहिजे. मला माहिती आहे या प्रीचिंगचे आशीर्वाद लोक मिळवतील, मी नाही मिळवणार. मला जास्त देव म्हणणार ना, तुम्ही म्हणाल खूप छान बोलला, पण इकडं प्रभू माझे स्वभाव बघेल ना, तर त्या स्वभावाचं स्वीकार नाही तो करणार, नाही स्वीकार करणार. लक्षात घ्या. मी विचार करा, आम्ही 2.5-3 तास देवाच्या भवनामध्ये बसतो, वेळ वाया घालवतो आणि सगळा वेळ खर्ची करत असताना त्याच्या शुद्धताच नाही आहे. कसं श्वास घेईल परमेश्वर? अडखळ नाही. शुद्ध पक्षी आणि शुद्ध पशु. पशु म्हणजे तुमची ताकद, तुमची ताकद, तुमची स्ट्रेंथ. पशुमध्ये ताकद असते. आम्ही पाहतो की पशु म्हणजे बैल आहे, की त्याला बैलगाडीला जुंपल्यावर ते ताकदीने ओढतं. तशी तुमची ताकद आहे. पण तुमची काही ताकद, माझी ताकद माझी प्रीचिंग आहे, ही माझी ताकद आहे. आता माझ्या ताकदीला मी शुद्ध बनवलं पाहिजे ना. म्हणजे काय, माझं प्रीचिंग पण शुद्ध असलं पाहिजे. हो, देवाच्या वचनाच्या बाहेरचं मला काहीच बोलता येणार नाही. मी देवाच्या वचनाशी निगडीतच बोललं पाहिजे. शुद्ध आहे ते. समजा मी इथून वादच घालत बसलो, स्टेजवरती चढून मी वाद घालत बसलो तुमच्याशी, माझे प्रीचिंग कसं काय मान्य नाही होणार? मान्य मला देवाच्या वचनातलं. तुम्हाला समजा एखादी चूक तुम्हाला दाखवायची, वचनातनंच तुम्हाला दाखवावं लागणार आहे. माझ्या मनचं थोडी तुम्हाला सांगता येणार आहे. शुद्ध होते ही वेदी, त्याच्यासाठीच आहे. ही वेदी माझ्यातला राग व्यक्त करण्याची वेदी नाहीये, ही वेदी देवाची वेदी आहे. देवाची वेदी आहे. या वेदीवरचं अर्पण हे प्रभूला आवडलं पाहिजे ना. म्हणून मी इथं आल्यावर मी माझा नसतो, मी देवाचा असतो. अर्पण देवासाठी आहे. मग देवाला अर्पण द्यायचं तर त्याच्या पसंतीचं अर्पण दिलं पाहिजे. मग खाली वाचा. हा, पहिला भाग काय वाचला मी? नंतर नोहानं परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि सर्व शुद्ध पशु, सर्व शुद्ध पक्षी, सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन. पहिली गोष्ट तर त्यानं निवड केली आणि चूजी बनला आणि त्या निवडीमध्ये शुद्धातलं शुद्ध देवाला दिलं. दुसरी गोष्ट काय? परमेश्वर त्याचा सुवास घेऊन, परमेश्वरानं त्याचा सुवास, प्रत्येक वर्शिपचा, प्रत्येक वर्शिपरचा, प्रत्येक संदेशाचा, प्रत्येक वाद्याचा, प्रत्येक वादकाचा परमेश्वर सुवास घेत असतो. येते का लक्षात तुमच्या? प्रत्येकाचा सुवास घेते. मी इथं चढलो, तुम्ही इथं लिडिंग करत होता, तुमचा परमेश्वर सुवास घेणार आहे. ही वेदी आहे. तुम्ही लिडिंग करायला ही वेदी आहे. आता या वेदीवरती परमेश्वर सुवास घेणार आहे. आणि काय करतो सुवास घेऊन? काय आपल्या मनात म्हणाला. देव नुसता सुवास घेत नाही, काय करतो? मनात बोलतो. माहिती आहे का तुम्हाला? देव मनात बोलतो. उत्पत्तीच्या पुस्तकात असं म्हटलं, मनुष्य निर्माण केल्याचा देवाला मनात बोलला. जेव्हा आम्ही जे योग्य ते प्रभूला सादर केलं नाही तर प्रभू त्याचं मन आमच्याविषयी दुःखी बनणार आहे. कसं दर्शन होणार आहे? फार बाहेर बघावं लागतो. आत्मिक जीवन आहे. तुम्हाला वाटतं तसं नाही की चला आता आम्ही देवाच्या घरात आलो, आम्ही चर्च सुटलो, आम्ही चाललो निघालो. अहो, तुमचं बसणं, उठणं, बोलणं, चालणं, बोलणं, सगळ्या गोष्टी देव. अगदी ही चर्च म्हणजे पण वेदीच आहे. हे मंदिर वेदी आहे. या वेदीवरती तुम्ही सगळेजण अर्पण आहात. तुम्ही सगळेच अर्पण आहात
आता विचार करा, या वेदीवरती हे सगळे मेंबर अर्पण आहेत. आता मेंबर अर्पण आहे तर मेंबर कसे असले पाहिजे? सगळे शुद्ध. प्रभूला आवडतं ते. राग, द्वेष, मत्सर, लोभ सगळं त्याच्यातनं निघून गेलं. हे प्रत्येक आता प्रभूला ते अर्पण, हे मेंबर अर्पण करायचे. मग देव तो मनातल्या मनात ठरवणार आहे. मी तुम्हाला का सांगतो माहिती का? इथं तुमचं सगळं देवाचं मन ठरवणार आहे. म्हणून म्हटलं तुमचं जाणं येणं चालणं बोलणं सगळं देव पाहतो. त्याच्यावर काय केलं? त्याच्यावर त्यांनी परमेश्वर आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतर पर भूमीला कधी शाप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात. म्हणजे देव मनातल्या मनात बोलतो, मनातल्या पण लक्षात ठेवा. आता बघा, देवानं दर्शन दिलं, वेदी झाली, त्या वेदीवरती शुद्ध अर्पण केलं आणि देवानं ठरवलं. काय ठरवलं? मानवामुळे मी इतर पर भूमीला कधी शाप देणार नाही. कधी असं बोलला तो? वेदीवरती काय टाकलं? शुद्ध पशु, शुद्ध पक्षी. आता विचार करा, अशुद्ध पशु आणि अशुद्ध, देवाच्या मनात काय कल्पना येणार आहे? तो म्हटला मी शाप देणार नाही. आता काय म्हणेल तो? आधी काय म्हणला? तू शुद्ध पशु शुद्ध पक्षी अर्पण केल्यामुळं दर्शन दिलं. आणि काय म्हणतो आता तो? मानवामुळे मी इतर पर भूमीला. कशामुळं म्हटलं तो? अर्पणामुळं. आणि आता जेव्हा अर्पणच चुकीचं असेल तर देव मनातल्या मनात ठरवणार आहे. आशीर्वाद कसा देव देईल ना? काय तुमच्या डोक्यातल्या कल्पनेप्रमाणे थोडी देव आशीर्वाद देणार आहे. तो पाहणार आहे ना, मंडळी पाहणार, चर्च पाहणार, चर्चमधले लोक पाहणार, तुमचं परिवार पाहणार, तुमचं कुटुंब पाहणार, माझी सेवा पाहणार, मला व्यक्तिगतरित्या तो पाहणार आहे. आता मला देवानं शाप द्यायचा का आशीर्वाद द्यायचा माझ्या हातामध्ये ना, मी ठरवणार. नाही, माझ्या जीवनातल्या कोणत्या चुका तुला आणि तूच खपून, देव कोणत्याही चुका खपून घेत नसतो. देव आहे बरं का तो. कोणत्या चुका देव खपून घेत नसतो, कोणत्याच नाही. तो परमेश्वर आहे, तो पवित्र आहे. आणि पवित्र शब्द बोलताना नुसतं शब्दातलं पावित्र्य लक्षात घेऊ नका. पवित्र शब्द बोलताना देव म्हणतो त्या लोकांना सांग, दर्शन मंडपाच्या दारात थांब, मी पवित्र देव आहे, मी तुमच्याशी बोलत असताना तुम्ही मंडपाच्या दारात थांबा. जर चुकून कोणी या पर्वताच्या जवळ येईल आणि पर्वतावर तुझ्या माझं बोलणं चालू असताना हात लागेल तर मरून जाईल. ही देवाची पवित्रता आहे. याला पवित्र देव म्हटलेलं आहे. याला देव पवित्र म्हटलेलं आहे. दर्शनासंबंधीचं अडखण अजून 2 अडखळले होती. परत कधी जर हा विषय आला तर तुम्हाला सांगेल. पण जाता जाता मी तुम्हाला सांगतो, मंदिरात आल्यावर आम्हाला देवाचं दर्शन मिळावं ही आमची भावना असली पाहिजे. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. प्रभूच्या समोर आपली मस्तक आपण जपूया, आपल्या मान आपण लावूया. सर्वशक्तिमान देवा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येतो. आम्ही एकत्र यायचं म्हणून एकत्र आलो तर आमचं एकत्र येणं परराष्ट्रीयांसारखं असणार आहे. परराष्ट्रीय लोक एकत्र येतात परंतु त्यांच्या एकत्र येण्यामध्ये दर्शन नसतं. परंतु जेव्हा आम्ही मंडळी म्हणून एकत्र येतो, आम्ही उपासक म्हणून एकत्र येतो, तेव्हा आमच्यामध्ये दर्शन असणं गरजेचं आहे. व्यक्तिशः मी स्वतः तुझ्या हातामध्ये पडत आहे माझ्या देवा. तुझ्या विषयीच्या दर्शनानं एवढे वर्ष तू आम्हाला चालवलंस. मंडळी आता प्रौढ झालेली, त्यांच्यामध्ये ती मॅच्युरिटी, ती प्रौढता येऊ दे. बेथेल म्हणजे परमेश्वराचं घर. या ठिकाणात येणाऱ्या लोकांना देवाचं दर्शन होणं गरजेचं आहे. नुसतं लोकांनाच नाही तर आम्ही सर्वजण प्रभू तुझ्या दर्शनासाठी आतुर असावेत, यासाठी आमची मनविचार बदलली जाऊ दे. तुझ्या घरातलं सामर्थ्य, तुझ्या घरातला अभिषेक याची आम्हाला गरज आहे. दर्शन नसेल तर आशीर्वादाचा करार आमच्याकडे कधीच नसणार आहे. ज्याप्रमाणे नोहानं तारवातनं बाहेर पडून शुद्ध पशु शुद्ध पक्षी
ज्या तुला समर्पित केल्या, वेदीवरती अर्पण केल्या, आज या वेदीवरती तशाच प्रकारचं अर्पण होते. मंडळ ही एक वेदी आहे आणि या वेदीमध्ये असणार हे तुझे सर्व लोक, यांचं अर्पण मी तुला सादर करत आहे प्रभूजी. हे तुला पसंत पडणार असू दे. आम्हाला आवडतं तसं नाही, आम्हाला वाटतं तसं नाही माझ्या देवा, तुला वाटतं तसं घडव. कारण सुवास तू घेणार आहेस, सुवास तू घेणार आहेस माझ्या राजा. तुझ्याविषयी आम्हाला गंभीर बनव, तुझ्या मंदिराविषयी आम्हाला गंभीर बनव. आमचं एकत्र येणं प्रभूला उंच करणार असू दे. माझं पाप, माझ्या घराण्याचं पाप, माझ्या राष्ट्राचं पाप, या सगळ्या पापाचं स्मरण पुन्हा एकदा आम्ही करतो देवा. मी स्वतः करत आहे. मला तुझ्या दर्शनाची गरज आहे. कोणतंच पाप आमच्यामध्ये असं येऊ दे नकोस की ज्याच्यानं तुझं आणि माझं नातं तुटेल. कोणत्याच गोष्टी आमच्यामध्ये अशा येऊ दे नकोस देवा ज्यानं दर्शनच घडणार नाही. ज्यानं मला आलो तर सार्थक तुला भेटल्यावरच होणार आहे, तुला पाहिल्यावर सार्थक होणार आहे. लोक लांबून या ठिकाणामध्ये आलेले आहेत, त्यांना तुझी कृपा पुरव. जाताना तुझी संगती त्यांच्यामध्ये राहू दे. अनेक लोकांच्या प्रश्नाची उत्तरं त्यांना मिळू दे प्रभूजी. ज्याने आज बाप्तिस्मे घेतले त्यांच्यासाठी विशेष मागत आहे. त्यांच्या बरोबर राहा. प्रभूचं दर्शन त्यांना समजू दे. देवाचं आणि त्यांचं नातं मजबूत असू दे. असे असंख्य लोक आहेत जे अजून हौदापर्यंत आले नाहीत, बाप्तिस्म्यापर्यंत आले नाहीत. अशांचंही परिवर्तन तू कर देवा. त्यांना समजू दे ते हौदाचं बांधकाम होऊ दे लवकरात लवकर, जेणेकरून पाण्याचं बाप्तिस्म्याचं अडखंटळ होऊ नये अशा पद्धतीने सगळी काही व्यवस्था नीट होऊ दे. चर्चचं बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी देखील तू सहाय्य कर. सर्व अडचणी, सर्व समस्या मी तुझ्या स्वाधीन करतो प्रभूजी. तुझी कृपा पुरव. महिनाभर होणाऱ्या सगळ्या सभा तू आशीर्वादित कर. पुष्कांचं तारण त्याच्याद्वारे होऊ दे. मंडळांमध्ये एक मोठं रिव्हायवल येऊ दे माझ्या देवा. संजीवनी येऊ दे. महाराष्ट्र पुन्हा एकदा मोठ्या जोमानं पेटला जाऊ दे. मला माहिती समय महाराष्ट्राचा आलाय की ज्याच्यामध्ये तुझे लोक आत्म्याने आणि सामर्थ्यानं भरतील. तुझं गौरव दे शक्य ना माझ्या राजा. मंडळी म्हणून आम्ही सर्वजण राष्ट्रासाठी, या महाराष्ट्रासाठी प्रार्थना करतो राजा. अजूनही काही जिल्हे आम्ही ज्याच्यापर्यंत पोहोचलो नाही तिथं पोहोचव. मला माहिती जिथं जाणार आहोत तिथं हलवून येणार आहोत, तिथं लोकांना देवाकडं त्यांचं चित्त केंद्रित करणार आहोत. आणि म्हणून तू ताबा घे. या मंडळीला तुझ्या हातामध्ये घेऊन चालव. सर्व गौरव, सर्व महिमा तुला देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून ताई, आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहावं. आमेन. ज्यांना प्रार्थना